Okay, good morning, everybody. Today, we are going to start our new lesson, our third lesson, Speech on Indian Independence. That particular lesson is written by Jawaharlal Nehru. So, let's start. Jawaharlal Nehru, India's first Prime Minister and architect of modern India, was also a great master of English prose. Okay, so as we all know, Jawaharlal Nehru was the first Prime Minister of India, and he was also the architect. Architect means Shilpakar. He was also an architect of modern India. आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणून आपण जवाहरलाल नेहरूकडे बघतो. He was also a great master of English prose, and he was also a great master of English prose. आणि त्यांचं लिखाण पाहता इंग्लिश प्रोज मधले एक चांगले ही वॉज अ ग्रेट मास्टर, एक मास्टर होते, निष्णात व्यक्ती होते असं म्हणायला हरकत नाही. नेहरू वॉज ऍट द फोरफ्रंट ऑफ द स्ट्रगल. फोरफ्रंट मीन्स अग्रभागी म्हणतो आपण त्याला, अग्रगण्य. Nehru was at the forefront of the struggle for freedom with Gandhi as his mentor. And as we all know, when the freedom movement of India was going on, at that time, Nehru was at the forefront, was at the front. म्हणजे जेव्हा भारताची स्वतंत्र चळवळ सुरू होती, स्वातंत्र्य चळवळीचा संघर्ष सुरू होता, तेव्हा नेहरू हे स्वतंत्र संग्रामामध्ये म्हणा किंवा स्वतंत्र चळवळीमध्ये म्हणा अग्रभागी होते किंवा अग्रणी होते. अँड ऍट दॅट टाइम गांधी वॉज हिज मेंटर. आणि गांधी म्हणजे गांधींनी त्या चळवळीचं नेतृत्व केलं होतं, परंतु नेहरू सुद्धा त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये होते. नेहरूज पर्सनॅलिटी वॉज अ ब्लेंड ऑफ ह्युमॅनिझम. ब्लेंड मीन्स मिश्रण म्हणतो आपण त्याला, मिक्सचर. नेहरूज पर्सनॅलिटी वॉज अ ब्लेंड ऑफ ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद, नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद, अँड इंटरनॅशनलिझम आणि आंतरराष्ट्रवाद. If we see the personality of Pandit Jawaharlal Nehru, we will come to know that his personality was a blend of humanism, nationalism, and internationalism. जेव्हा आपण स्वामी विवेकानंद सॉरी टू से पंडित जवाहरलाल नेहरूंचं व्यक्तिमत्व बघतो, तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे ह्युमॅनिझम, नॅशनलिझम आणि इंटरनॅशनलिझमचं मिश्रण आहे. म्हणजेच मानवतावाद, राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवादाचं मिश्रण आहे असं आपल्या लक्षात येतं. हिज बुक्स अँड ऑटोबायोग्राफी, द डिस्कव्हरी ऑफ इंडिया, लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर अँड ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री वेर रिटन इन प्रिझन अँड आर कन्सिडर्ड क्लासिक्स. प्रिझन म्हणजे PRISON, प्रिझन म्हणजे तुरुंग. हिज बुक्स मीन्स ही रोट मेनी बुक्स अँड among those books his autobiography is there, and the name of his autobiography, ज्याला आत्मचरित्र म्हणतो आपण, the discovery of India. The discovery of India, letters from a father to his daughter and glimpses of world history. These are the books which were written by Pandit Jawaharlal Nehru, and among these books the discovery of India is his autobiography, and the second one is letter from a father to his daughter. आणि त्यांनी त्यांच्या मुलीसाठी पत्र सुद्धा लिहिले होते. नंतर ते पत्र म्हणजे पुस्तक रूपी त्यांनी पब्लिश केले. अँड ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. अँड हिज थर्ड बुक इज द ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. मीन्स he wrote many books, but these are the three classics which was written by Pandit Jawaharlal Nehru. And all these three books were written in prison and are considered classics. आणि हे जे तीनही पुस्तकं आहे, हे तीनही पुस्तकं त्यांनी तुरुंगात लिहिले आणि ते क्लासिक्स म्हणजे एकदम उच्च दर्जाचे गणल्या गेले. इन दिस स्पीच डिलिव्हर्ड ॲट मिडनाईट ऑन 15th August 1947, Nehru speaks about India's past, remembering the trials the people faced to achieve independence, but also looks forward to India's future as a prosperous and progressive nation. And in this speech, which was delivered at midnight on 15th August 1947, ऍक्च्युली हे जे भाषण आहे हे त्यांनी 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्रीला केलेलं आहे.
Nehru speaks about India's past, remembering the trials the people faced to achieve independence. आणि ह्या भाषणामध्ये त्यांनी भारताचा भूतकाळ त्यांनी सांगितलेला आहे. भारताच्या भूतकाळाबद्दल ते बोललेले आहे. एवढंच नाही तर स्वातंत्र्य मिळवताना भारतातील लोकांनी कोणत्या कोणत्या गोष्टींचा ज्याला म्हणू आपण सामना केला त्या गोष्टी सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडलेल्या आहे. बट ऑल्सो लुक्स फॉरवर्ड टू इंडियाज फ्युचर ॲज अ प्रॉस्परस अँड प्रोग्रेसिव्ह नेशन. म्हणजे भारताच्या भूतकाळाबद्दल तर सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर भारतीय लोकांनी ज्या ज्या गोष्टींचा सामना केला स्वातंत्र्य मिळवत असताना त्या गोष्टी सुद्धा नेहरूजींनी सांगितलेल्या आहे या त्यांच्या भाषणामध्ये. परंतु त्याच वेळेला ही ऑल्सो स्पीक्स अबाउट इंडियाज फ्युचर ॲज अ प्रॉस्परस अँड प्रोग्रेसिव्ह नेशन. परंतु भारत कसा भरभराटीचा देश बनेल, भारत कसं एक प्रगत राष्ट्र बनेल याबद्दल सुद्धा नेहरूजींनी या त्यांच्या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. वेन नेहरू डिलिव्हर्ड हिज स्पीच ऑफ इंडिपेंडन्स, तर त्याचा ऑप्शन असेल ॲट मिडनाईट ऑन 15 ऑगस्ट 1947. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की नेहरूजींनी स्वातंत्र्याचं त्यांचं भाषण केव्हा केलं होतं. मग एखाद्या वेळेस तुम्हाला ऑप्शन राहील की ॲट मिडनाईट ऑन 14 ऑगस्ट 1947 किंवा ॲट द डॉन ऑफ 15 ऑगस्ट 1947 अशा पद्धतीचे राहतील. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की ही डिलिव्हर्ड ॲट मिडनाईट, his speech at midnight on 15th August 1947. So let's move towards our lesson. Long years ago, we made a tryst. Tryst means meeting with destiny. Destiny means nasib किंवा दैव. And now the time comes when we shall redeem. Redeem means fulfill. Redeem our pledge. Pledge means pratidnya. Not wholly or in full measure. Wholly means पूर्णपणे. Full measure म्हणजे पूर्ण प्रमाणात. But very substantially. Substantially means काही प्रमाणात. To a great extent. At the stroke of the midnight hour. At the stroke means म्हणजे मध्यरात्रीच्या ठोक्याला. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake. Awake म्हणजे जागे होणे. To life and freedom म्हणजे स्वातंत्र्य. A moment comes. Moment म्हणजे क्षण. Which comes but rarely in history. Rarely means दुर्मिळपणे. दुर्मिळपणे. When we step out from the old to the new, when the age ends, and when the soul of a nation long suppressed finds utterance. Utterance means expressions. आणि suppressed म्हणजे दाबून टाकलेला, दाबलेला. It is fitting that at this solemn means serious moment, we take the pledge of dedication. Dedication म्हणजे स्वार्थ त्याग करणे. To the service of India and her people and to the still larger cause of humanity. So here we will start our lesson. Long years ago, we made a tryst with destiny. Here, Pandit Nehru told us that long years ago, we made a tryst with destiny. म्हणजे खूप वर्षापूर्वी आपण आपल्या दैवासोबत एक मीटिंग केली होती. आपण आपल्या दैवासोबत एक कमिटमेंट केली होती. अँड नाऊ द टाइम कम्स वेन वी शॉल रेडीम अवर प्लीज. आणि जे दैवासोबत आपण मीटिंग केली होती ती मीटिंग म्हणा किंवा ज्याला म्हणू आपण दैवासोबत आपण एक निर्धार केला होता. अँड नाऊ द टाइम कम्स वेन वी शॉल रेडीम अवर प्लीज. आणि आता ती योग्य वेळ आलेली आहे. अँड नाऊ द टाइम कम्स. आता तो योग्य वेळ आलेला आहे. वेन वी शॉल रेडीम अवर प्लीज म्हणजे जी प्रतिज्ञा आपण घेतली होती ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याची आता वेळ आलेली आहे. नॉट होली ऑर इन फुल मेजर. जरी ती प्रतिज्ञा पूर्ण प्रमाणात आपण पूर्ण करू शकलो नाही परंतु तरी सुद्धा वी कॅन फुलफिल दॅट प्लेज इन फुल मेजर. काही प्रमाणात का होईना आपण ती प्रतिज्ञा आपण घेतली होती ती प्रतिज्ञा आपण जरी पूर्ण प्रमाणात
पूर्ण करू शकलो नाही, नॉट फुल्ली ऑर इन फुल मेजर, बट व्हेरी सबस्टान्शियली, बट वी कॅन फुलफिल our pledge substantially. We can fulfill that pledge to a great extent. परंतु काही प्रमाणात का होईना आपण ही प्रतिज्ञा आज पूर्ण करणार आहोत. आपण जी प्रतिज्ञा घेतली होती, आपण जे ठरवलं होतं स्वातंत्र्य मिळवायचं, ते काही प्रमाणात आपल्याला, म्हणजे स्वतंत्रता आज आपल्याला मिळतच आहे, परंतु जी प्रतिज्ञा घेतली होती ही प्रतिज्ञा आपण काही प्रमाणात आज पूर्ण करणार आहोत. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. And at the stroke of the midnight hour, म्हणजे रात्रीच्या वेळेला, मध्यरात्रीला जेव्हा 12चा ठोका पडेल, तेव्हा when the world sleeps, तेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल. संपूर्ण जग, when the world sleeps, तेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल. But India will awake to life and freedom. परंतु संपूर्ण भारत देश तेव्हा मात्र जागा झालेला असेल, टू लाईफ अँड फ्रीडम. म्हणजे स्वातंत्र्य काळातील किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं जीवन कसं असेल, ते जीवन जगण्यासाठी संपूर्ण भारत देश जागा झालेला असेल. अ मोमेंट कम्स, त्यावेळेस असा क्षण येईल. अ मोमेंट कम्स, तो क्षण येतो आहे आता, विच कम्स बट रेअरली इन हिस्ट्री. अँड सच टाईप ऑफ अ मोमेंट्स कम अँड that particular moment comes but rarely in history. म्हणजे अशा पद्धतीचे क्षण लोकांच्या आयुष्यामध्ये येत असतात, परंतु असे क्षण रेअरली इन हिस्ट्री, असे क्षण दुर्मिळपणे इतिहासात आपल्याला बघायला मिळतात. कारण की दुर्मिळ क्षण, असे क्षण कसे असतात, दुर्मिळ असतात, आणि ते दुर्मिळपणे आपल्याला पाहायला मिळतात. When we step out from the old to the new, and at that moment we will step out from the old to the new. म्हणजे आपण जुन्या गोष्टीतून नव्या गोष्टींमध्ये जाणार आहोत. आपण एका नवीन युगाची सुरुवात करणार आहोत. When an age ends, and at that time when we will get freedom, when we will get freedom, at that time an age ends, तेव्हा आपल्या पारतंत्र्याच्या युगाचा अंत झालेला असेल आणि स्वातंत्र्याचं युग सुरू झालेलं असेल. अँड वेन द सोल ऑफ अ नेशन, सोल मीन्स आत्मा, वेन द सोल ऑफ अ नेशन long suppressed find utterance, and when the soul of a nation long suppressed, and at that time when we will get independence, when we will get freedom, at that time the soul of a nation long suppressed, आतापर्यंत जो आपल्या भारताचा, जो आपल्या राष्ट्राचा आत्मा होता, that soul was long suppressed, खूप वेळापासून त्याला तो गुदमरून होता, त्याला दाबून टाकलेलं होतं. लॉंग सप्रेस्ड म्हणजे गुदमरणे, गुदमरून टाकणे, म्हणजे त्याला गुदमरून टाकलेलं होतं. म्हणजे आतापर्यंत भारत पारतंत्र्यात होता. फाइंड्स अटरन्स, बट नाउ दॅट सोल ऑफ अवर नेशन, दॅट सोल ऑफ इंडिया विल फाइंड अटरन्स. म्हणजे आता तो जो भारताचा आत्मा आहे, इट विल फाइंड अटरन्स, इट विल फाइंड एक्सप्रेशन. आता तो व्यक्त होणार आहे, स्वतःच्या भावना व्यक्त करणार आहे. इट इज फिटिंग, and this is the right moment. It is fitting that at this solemn moment we take the pledge of dedication to the service of India. And one more thing that Pandit Nehru said here, that it is fitting that at this solemn moment, ही जी गंभीर वेळ आहे त्या वेळेला, it is fitting that at this solemn moment we take the pledge of dedication to the service of India and her people and to the still larger cause of humanity. आणि ही अशी गंभीर वेळ आहे, त्या वेळेला आपण वी टेक द प्लेज ऑफ डेडिकेशन, म्हणजे आपण ह्या वेळेला सुद्धा एक प्रतिज्ञा घेणार आहोत. अँड दॅट इज द प्लेज ऑफ डेडिकेशन, म्हणजे स्वार्थ त्यागाची प्रतिज्ञा घेणार आहोत. टू द सर्व्हिस ऑफ इंडिया, म्हणजे भारताची सेवा करण्याची आपण प्रतिज्ञा घेणार आहोत. कारण की जोपर्यंत until and unless we do not serve for India, we cannot get freedom or we cannot prosper our nation. म्हणजे जोपर्यंत आपण भारताची सेवा करणार नाही, भारताची सेवा करणार नाही, तोपर्यंत आपला जो देश आहे तो देश भरभराटीस येणार नाही. अँड दॅट्स वाय वी आर गोइंग टू टेक द प्लेज ऑफ डेडिकेशन. आणि म्हणून आपण
स्वार्थत्यागाची प्रतिज्ञा घेणार आहोत. भारताबद्दलची जे आपल्याला इंडियाला सर्व्ह करायचं आहे, सर्व्हिस करायची आहे, सेवा करायची आहे, त्याबद्दलची प्रतिज्ञा घेणार आहोत. अँड हर पीपल अँड टू द स्टील लार्जर कॉज ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजे भारताची सेवा करायची नाही, तर भारतामधले जे दिनदुबळे लोक आहेत त्यांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. अँड टू द स्टील लार्जर कॉज ऑफ ह्युमॅनिटी, आणि मानवतेची आपल्याला सेवा करायची आहे. आणि ती प्रतिज्ञा आज आपण घेणार आहोत. I hope that you are getting whatever I am teaching here, whatever I am telling here. Okay, let's move towards the next paragraph. At the dawn of history, D-A-W-N, dawn means pahat. There is a difference between dawn and morning. Dawn म्हणजे पहाट आणि morning म्हणजे सकाळ. Okay, so at the dawn of history, India started on her unending quest. Quest means search. And trackless centuries. Trackless means number of. Too many to count. म्हणजे number of. Trackless centuries, sorry, centuries are filled. Fill means भरणे. Filled with her striving. Striving means full of efforts, full of attempt. Her striving and the grandeur. Grandeur means vaibhav of her success and her failures. Through good and ill fortune alike, she has never lost sight of that quest or forgotten the ideals which gave her strength. Just a minute, some of the students are admitting. Okay. Through good and ill fortune alike, she has never lost sight of that quest or forgotten the ideals which gave her strength. We end today a period of ill fortune, and India discovers herself again. The achievement we celebrate today is but a step, an opening of opportunity to the greater triumphs and achievements that await us. Await means what, Pani? Are we brave enough? Brave means sure, and wise enough. Wise means बुद्धिमान, हुशार. To grasp. Grasp means पकडणे, एखादी संधी, संधीचं सोनं करणे. To grasp this opportunity and accept the challenge of the future. So, further, Pandit Nehru told us at the dawn of history, India started on her unending quest. At the dawn of history, आणि इतिहासाची जी नवीन पहाट होणार आहे, त्या पहाटेला इंडिया स्टार्टेड ऑन हर अनएंडिंग क्वेस्ट. आणि त्या पहाटेलाच भारताचा जो शोध आहे, न संपणारा शोध, न संपणाऱ्या शोधाची सुरुवात आता भारत करणार आहे. And trackless centuries are filled with her striving and the grandeur of her success and her failures. Means India will definitely start her unending quest at the same time. And trackless centuries means number of centuries are filled with her striving and the grandeur of her success and her failures. आणि भारत आता अशा नवीन युगाची सुरुवात करणार आहे, कधीही न थांबणाऱ्या शोधाची सुरुवात करणार आहे. अँड ट्रॅकलेस सेंचुरीज आर फील्ड. आतापर्यंत भारताच्या अशा बऱ्याचशा सेंचुरीज, बरीचशी शतकानुशतक भारत वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेतच आलेला आहे. विथ हर स्ट्रायव्हिंग अँड द ग्रँड्युअर ऑफ हर सक्सेस अँड हर फेल्युअर्स. अँड हर स्ट्रायव्हिंग मीन्स भारताचा जो शोध आहे, मीन्स एफर्ट्स, म्हणजे भारताचा जो स्ट्राईव्ह आहे, एफर्ट्स आहेत, भारताचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्न सुरूच आहेत. अँड हर स्ट्रायव्हिंग द ग्रँड्युअर ऑफ हर सक्सेस अँड फेल्युअर्स मीन्स दॅट efforts or strivings are still going on. Means there are number of centuries has been passed, and number of centuries the search, the quest of India will go on. And among those centuries, whatever success and failures has India got, means already India has what I can say, strived a lot for the quest, and by that quest India has got some type of what I can say, some amount of success and some amount of failures. म्हणजे भारताचा जो शोध होता तो शोध आतापर्यंत म्हणजे शतकानुशतकोपर्यंत तो शोध सुरूच होता, तो शोध
सुरूच होता, ते प्रयत्न सुरूच होते आणि त्या प्रयत्नामध्ये भारताला काही प्रमाणात काय म्हणता येईल आपल्याला यश मिळालेलं आहे, काही प्रमाणात अपयश मिळालेलं असेल. थ्रू गुड अँड इल फॉर्च्यून अलाइक सी हॅज नेव्हर लॉस्ट साइट ऑफ दॅट क्वेस्ट ऑर फॉरगॉटन द आयडियल्स. आणि जो शोध भारताचा सुरू होता थ्रू गुड अँड इल फॉर्च्यून, म्हणजे काही प्रमाणात भारताला यश मिळालेलं असेल तर काही प्रमाणात अपयश मिळालेलं असेल, काही चांगल्या वाईट गोष्टी घडलेल्या असतील, त्या चांगल्या वाईट गोष्टींमधून थ्रू गुड अँड इल फॉर्च्यून अलाइक सी हॅज नेव्हर लॉस्ट साइट ऑफ दॅट क्वेस्ट ऑर फॉरगॉटन द आयडियल्स. म्हणजे त्या चांगल्या वाईट गोष्टींमधून भारताने कधीही, म्हणजे भारताचा जो शोध आहे चांगल्या गोष्टीबद्दलचा, तो शोध म्हणजे ते दृश्य, दॅट साइट हॅज नेव्हर फॉरगॉटन द आयडियल्स. म्हणजे भारत जो चांगल्या वाईट गोष्टीचा भारताने आतापर्यंतचा शोध लावला, तो शोध घेताना भारताने कधीही नेव्हर लॉस्ट साइट, म्हणजे भारताने कधीही, म्हणजे जे आयडियल्स म्हणतो आपण, आयडियल्स मीन्स जे भारताचे आदर्श म्हणतो आपण, ते आदर्श कधीही भारत विसरलेला नाही. विच गेव हर स्ट्रेंथ. आणि त्या आदर्शानेच जे काही आदर्श आहे भारताचे, त्या आदर्शानेच मग भारताला अशी मजबूती प्रदान केलेली आहे. वी एंड टुडे अ पिरियड ऑफ इल फॉर्च्यून. आज आपण वी एंड टुडे अ पिरियड ऑफ इल फॉर्च्यून. आज आपला वाईट, काय म्हणू आपण, वाईट दैवाचा काळ किंवा ज्या काही वाईट गोष्टींचा काळ होता, तो आज वी एंड टुडे अ पिरियड ऑफ इल फॉर्च्यून, वाईट गोष्टींचा काळ आपण आज आपला संपवत आहे. अँड इंडिया डिस्कवर्स हर सेल्फ अगेन. म्हणजे प्राचीन काळामध्ये असं म्हणतात की भारतामधून एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, तेव्हा भारत समृद्ध होता. परंतु आपणा सर्वांना माहित आहे की साधारण 150 वर्षापर्यंत भारत, इंडिया हा इंग्रजांच्या गुलामीमध्ये होता. म्हणजे भारत देश इंग्रजांच्या गुलामीमध्ये होता. परंतु पुन्हा एकदा मीन्स वी एंड टुडे अ पिरियड ऑफ इल फॉर्च्यून. आता वाईट गोष्टींचा जो कालखंड होता तो आज आपण संपवत आहे. अँड इंडिया डिस्कवर्स हरसेल्फ अगेन. आणि पुन्हा एकदा भारताचं अस्तित्व सिद्ध करणार आहे. द अचिव्हमेंट वी सेलिब्रेट टुडे इज बट अ स्टेप. And whatever achievement we are going to celebrate today is nothing but a step. आज आपण जे काही अचिव्हमेंट मिळवलेली आहे, whatever achievement we celebrate today, म्हणजे एक आपण फार मोठी संपादनूक साजरी करत आहे. जी काही अचिव्हमेंट आज आपण मिळवलेली आहे, दॅट अचिव्हमेंट इज नथिंग बट अ स्टेप. ती एक पायरी आहे. आपण अशाच अचिव्हमेंट मिळवत राहू भविष्यातही, म्हणजे भारत अशाच कितीतरी अचिव्हमेंट्स मिळवत राहील. अँड टुडेज अचिव्हमेंट मीन्स वी हॅव अचीव्ह आवर फ्रीडम टुडे. म्हणजे आज आपण आपलं स्वतंत्र मिळवलेलं आहे, अशाच अचिव्हमेंट भारत भविष्यातही मिळवत राहील. आणि वी आर सेलिब्रेटिंग दॅट अचिव्हमेंट, दॅट इज नथिंग बट अ स्टेप. ही एक पायरी आहे, दॅट इज अ स्टेप. अँड ओपनिंग ऑफ अपॉर्च्युनिटी. आणि ती अशी पायरी आहे, ती अशी एक स्टेप आहे, दॅट इज अन ओपनिंग ऑफ अपॉर्च्युनिटी. म्हणजे आता आपल्याला अशाच संधी मिळत जातील. आणि भारतानं जरी स्वातंत्र्य मिळवलं तरी बऱ्याचशा येणाऱ्या संधीपैकी ती एक संधी आहे, असं पंडित नेहरूंना वाटते. टू द ग्रेटर ट्रायम्स अँड अचिव्हमेंट्स दॅट अवेट अस. आणि अशा कितीतरी संधी, अशा कितीतरी अचिव्हमेंट्स, असे कितीतरी विजय आपली सगळ्यांची वाट पाहत आहे. आपल्या भविष्यामध्ये आपण ह्या सगळ्या संधी मिळवणार आहोत, सगळे विजय मिळवणार आहोत. आणि हा एक आजचा आपल्याला एक विजय मिळालेला आहे, आणि तो विजय म्हणजे भारताला आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आर वी ब्रेव्ह इनफ अँड वाईज इनफ टू ग्रास्प दिस अपॉर्च्युनिटी अँड ऍक्सेप्ट द चॅलेंज ऑफ द फ्युचर. अँड नाऊ पंडित नेहरू asked a question to all the Indians, and he asked to all the Indians that are we brave enough? आपण तेवढे शूर आहोत का? अँड वाईज इनफ. आणि आपण तेवढे हुशार आहोत का? आपण तेवढे बुद्धिमान आहोत का? टू ग्रास्प दॅट अपॉर्च्युनिटी. म्हणजे जी काही संधी आज आपल्याला मिळालेली आहे, स्वातंत्र्याची संधी आज आपल्याला चालून आलेली आहे, म्हणजे आपण ते स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. अँड आर वी ब्रेव्ह इनफ अँड वाईज इनफ टू ग्रास्प धिस अपॉर्च्युनिटी. आणि आपण ती संधी साधण्यासाठी,
संधीचं सोनं करण्यासाठी आर वी ब्रेव्ह इनफ, आपण तेवढे शूर आहोत का, आपण तेवढे धाडसी आहोत का, अँड आर वी वाईज इनफ, आणि आपण तेवढे बुद्धिमान आहोत का, आपण तेवढे हुशार आहोत का, की या संधीचं सोनं आपण करू, अँड ऍक्सेप्ट द चॅलेंज ऑफ द फ्युचर. आणि या संधीचं सोनं तर करूच, परंतु आपण तेवढे हुशार आहोत का, आपण तेवढे शूर आहोत का, की वी शुड ऍक्सेप्ट द चॅलेंज ऑफ द फ्युचर. म्हणजे जेणेकरून आपल्या भविष्यातलं जे चॅलेंज आहे, आता आपला भारत स्वतंत्र झाला, दिस इज अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस, बट आर वी ब्रेव्ह इनफ and wise enough to grasp that opportunity and to accept the challenge of the future. म्हणजे आपण तेवढे शूर आहोत का, की या संधीचं सोनं करू, आपण तेवढे बुद्धिमान आहोत का, की या संधीचं सोनं करू, अँड ऍक्सेप्ट द चॅलेंज ऑफ द फ्युचर. आणि आपल्या भविष्यातलं जे चॅलेंज आहे, जे आव्हान आहे आपल्या समोर, ते आव्हान आपण स्वीकारू, एवढे आपण बुद्धिमान आहोत का, आणि एवढे आपण शूर आहोत का, असा प्रश्न स्वतःसोबतच, म्हणजे पंडित नेहरू स्वतःसोबतच देशवासियांना विचारतात. सो हिअर आय वुड लाईक टू स्टॉप. रेस्ट ऑफ द थिंग्स we will see tomorrow. Thank you very much for listening me patiently. Thank you.